काय झाबरू आज कामाला नाही गेला वाटते घरी आहे साहेब तू. हो शांत मग काय करा आता. हा काम बिम काही आहे नाही बकऱ्या चारवले माणूस लावला. अरे कोणतं काम आहे आपल्याला तुम्हाला तर माहित आपल्याला फक्त ड्रायव्हरचं काम जमते. वावरातलं ते हमालीतलं नेतलं पेंटरचं काम आपल्याला जमत नाही. हो ते तर आहे ते प्रॉब्लेम तू दुसरं काम कोणी जमतच नाही. कोण ड्रायव्हरचं काम असलं तू करतं बाकीचं कोणतं काम येत नाही तुले. काय शांताराम. हा म्हटलं काही पार्टी गिट काही आहे नाही कधी जेवायला वराल घरी काही पार्टी गिट ठेवली नाही. हा म्हटलं किती वर्ष झाले म्हटलं त्या घरच्या पार्टी ठेवली जेवायला बोलावला आम्हाले. हा आम्ही मेल्या बोलावशीच ना रे बाप्पा म्हटलं. हा वय झालं आमची म्हटलं एक वेळेस त्या घरचं खाऊ दे म्हटलं. जेवण गिवण कसं काय बनवतात तर. हा अरे सांगा ना तुम्ही आबाजी दादाबाई तुम्ही सांगा फक्त फक्त हुकूम द्या काय काय पाहिजे तुम्हाला. चिकन बिर्याणी अजून येतं मटन बिर्याणी अजून येतं आपलं गावरान मटन काय मच्छी काय आपलं याचं काय म्हणतात बोकड्याचं मटन. हा कायचं पाहुणचार पाहिजे तुम्हाला सांगा. आजच बनवला तो घरी आजच चला घर जेवण काढून सगळे. अबे कसा बोलतो रे शांताराम तू आता. हा आता म्हटलं बोलता तर घेत आहेत का ते बोलले सावी ना म्हातारपणी म्हटलं आता पोटात ना आता काही चावता येत नाही चापून चुपून पाहिजे काही तर बनव असं काही नरम गिरम असलं पाहिजे. हा मटण गिटन खाता येत नाही गड्या आम्हाला कितका लागेल मग तर आम्हाला संडासले पाय लागेल त्या घरून आल्याबरोबर. कसं काय करू का रे झाबरे. अरे काय करू म्हटलं. माय म्हणणं तसं आहे चिकन बिर्याणी मटन बिर्याणी ते काही बनवायची गरज नाही. ते खाऊ कटावलं आता आणि तुमच्या घरचं मुरल तुम्ही तर शांता मावशी तर अंडा भुर्जी मस्त बनवते अंडा चटणी. हा तर अंडा चटणी चालेल ना आम्हाला. पाच आम्ही चार पाच आम्ही 4 जण येईन 3-4 जण एक. काय मग गेला का तुम्ही असाल ना. अरे हो हो येणार येणार मी घरचे खाऊ कटाला शांत मावशी हातचं खाऊ दे एक वेळा. बरं बरं ठीक आहे मग आता किती वाजले मला वाटते आता 12 वाजले तर दुपारच्या टाइम मी 3-4 वाजता ना तुम्ही जेवण करायला तो पण तुम्ही शांती सांगतो अंडी चटणी करायला पोहे मस्त करायला तर भाकरी टाकलो. नाही भाकरी नको टाकलो आता बाप्पा नरम नरम पोहाच चालला जो पोटात जाईल तसं काही ना काही. हा भाकरी घेऊन नको टाकलो म्हणा भाकरी घेऊन नको टाकू म्हणा भाकरी कट टाकीन ते म्हटलं तर भाकरी आपल्याला चावून नाही मले पतली पतली पोळी असली तर बस गिडवता येते बरोबर खाता येणार चापूल चुपूल करून. बरं ठीक आहे मग अंडे चटणी आणि पोळ्या आहे ना. ठीक आहे सांगतो करायला येतो आपण नक्की. या मी तुला सगळं काढला होतं बरं मी शांतीला आता गेल्याबरोबर घरी तर आता 12 वाजले ते 2 घंटेत मी करून टाक सगळं निपटायला 4-5 जणांचं जेवण. हो घेऊन येणार. मी काय म्हटलं काही आता दुपारच्या काही स्वयंपाक काही करू नको ते शांताराम काकाच्या घरी जेवण आहे ना तर तिकडे जाईल म्हटलं मी तर स्वयंपाकी करू नको तू. काय जेवण आहे काही बसल्या का म्हटलं देवी गाय बसल्या का म्हटलं काय कायचं काम चालू म्हटलं जेवण काय आहे. काही नाही हो तेव्हाच ठेवलं जेवण हलकं फुलकं अंडे चटणी आज शांता मावशी अशी अंडे चटणी मध्ये कशी बनवते म्हणून एकदम चांगली बनवते हॉटेल सारखी म्हणून ते अंडे चटणी आणि पोळ्या बस बाकी काही नाही म्हणून म्हटलं ते खायचं मी तर मग माझ्यासाठी काही स्वयंपाक मग करतो अजून भूषणसाठी त्यासाठी स्वयंपाक करतो फक्त. बरं बाहेर बाहेर शांता मावशी बाहेर नाही का म्हटलं. ते तर मला माहित नाही पण मला चांगलं तर हे झापरू काही जाऊन जेवण करायला तर मी जाईन तिकडे तर तू काही सांगितलं नाही एवढं बाहेर बोला तुम्ही जेवण करून येतो मग तुला सांगेन स्वयंपाकी पकडून तो काय जातो कोणाच्या घरी बाप्पा. हा चांगलं वाटते का घरातले 1 जण गेलं बस झालं. हो हे बरोबर म्हटलं तुम्ही. बरं ठीक आहे मग तुम्ही जा मी काही जात नाही. हा भूषणाला काही पाठवत नाही मी. भूषणाला पाठवत चालतं ना काय उंच पोर घसता येते काही नाही बोलत त्याले तू नको येतो. बरं ठीक आहे काय मग आज तुम्ही कामाला नाही गेले. हा त्याच्याच कामाला गेला मग तुम्ही. नाही हो यासाठी कामाला नाही गेलो नाही ते फक्त गाडी थोडीशी खराब झाली ना सर्व्हिसिंग टाकली आहे तर त्यासाठी मी आज घरी राहिलो जाऊ उद्या जाईन सर्व्हिसिंग गाडी नंतर मग चालू आपला धंदा. काय हो माय माणूस एकी काम बरोबर जमत नाही. हा सर्व्हिसिंगला काय टाकली म्हणते आधी दिवसभर घरी राहा. काय पाहिजे काही काम पडलं ना ते घरी काय टाकीन बापा हे माणूस. काय म्हटलं ते म्हटलं काय म्हटलं काही नाही म्हटलं दारू पिणं कमी केलं आता दारूच नाही तुला होते अजून दारू पिणं कमी केले आता कामात मन लागत नाही. आता चांगला होता उडून टाकलं पोलीस आलेले. हा आता काय बसा डोक्याला हात देऊन काम नसलं तर जा नाही तर मग आपला धंदा बरं
तू म्हटलं काही मला शिकू नको म्हटलं मध्ये तू समजते ते इशारे ते बोलणं. हा बोलायचं काय स्पष्ट बोलायचं म्हटलं. कारण की तुला माहित आहे मग जसं बरोबर गाला गेला मारलं जोरात नाही तर मग बरोबर डिंकचं फुटतं. म्हणून म्हटलं बोलायचं तर सरळ टोळा बोलायचं. माहिती मग मारा कसं असते दारूत नाही पाहिला त्या. हा आता बिन दारूत नाही पाहिजे ना तर लय होईल म्हटलं. म्हणून म्हटलं बोलायचं स्पष्ट बोलायचं. गुंडावर मागं नाही बोलायचं. काय धमकी दाखवलं म्हटलं तुम्ही धमकी दाखवलं का म्हटलं ऐकलं मी दारूत नाही आता नाही ऐकत मी आता असं मारून दाखवलं तुम्ही म्हटलं आता नाही ऐकत मी तुम्हाला काही दिसतं का म्हटलं मी शिकली सवरलेली करून तुम्हाला दिसतं का म्हटलं मलाच खात्री ना येता रेखा वही नको लागू म्हटलं म्हणाल्या शांत बस. आज तुला करा म्हटलं स्वयंपाक करायला लागत नाही काही करायला लागत नाही. म्हणून म्हटलं शांततेत जाऊ दे मला आज डोकं एकदम शांत आहे ना गरम काही करू नको. हो लयच लय भल्लं मोठं तुमचं डोकं गरम आहे शिकू नका जाऊ द्या बरं जा मग चालले कुठे जा. या बैली ना घरात नसलो ना मी तर जमतच नाही. कोणत्या ना कोणत्या गोष्टी मला बोली नसते. अंड्याची एक ती अंडे पूर्ण अंडे असतात ना ते सेट आणले अंड्याचं पूर्ण त्या अंड्याचं पूर्ण अंड्याचं सेटचं नाही का अंडा चटणी करावं लागतं तुला. असंच समज काही ते डायनाबाजी म्हणत होते काय बा त्या खर्च खाल्लंच नाही म्हटलं दिवस चालू मटन गिरं काही बोलाव नको म्हणे तू अंडेच बोलाव म्हणे अंडे चटणी पोया सुक म्हणून म्हटलं कर म्हटलं ते ना जेवण करायला 3 वाजता आता 12 वाजले. हा तर होऊन जाईल ना म्हटलं 3 वाजेपर्यंत. आता बरं ठीक आहे आवडतं चटणी हातची लय दिवस झाला आपण काय बनवले घरी बोलायला नाही कोणाला जेवण करायला पण माणसं झाले का बाहेर झालं जेवण करायला. अरे बोलूनच गेलो मी बायाला बोलायचं एक काम करतो तू आम्ही आम्हाला जेवण करायला वाढून देतो त्या प्रीतीला माझ्या जवळ उभी ठेवतो उभं तिथे काही लागलं तर तिने आम्हाला ते आणि तू बायला जेवण करायला मग. बरं ठीक आहे मग तुम्ही आणून घ्या तर पण पीठ भिजत मी पटकन काय लागतं मी नरम आणि तुम्ही पटकन या अंडे घेऊन आणि भाजीपाला घेऊन कोथमीर मिरच्या हा टमाटे घेऊन जा कोथमीर चांगलं. बरं मला वाटलं करशील का नाही म्हटलं अजून मार राग करशील का असलं खूप दिवसाला मला तू तर काय काय राग करू काय भेट ना तर म्हटलं कोणाचं काही बनवलं घरी तर आपलं दोन पीठ कमी होते आपल्या घरातलं. हा एवढं काय आपलं असते तेवढं खाऊ घातलं तेवढं बरं असते लोकायले म्हणून म्हटलं टेन्शन घेऊन मी बघतो सगळं आमची. हो ते बरोबर आहे तुझ्याला. ठीक आहे मग जातो मी आणायला. हो ना आता ताजं इतके झालं आपलं घर सुनसान पडलेलं होतं. आज काही जेवण खाऊन काही लोक आपल्या घरी येऊ ना थोडं घरातली कलर रे आजचे दिवस आपल्याला जमीन हा म्हणून म्हटलं घेऊन तुम्ही आणते गिंडे सांगा तुम्ही मला काय घेऊन येतं. बाकी काही चाय घी पाणी चाय घी पेणार तर चाय घी साखर एक चाय पत्ती घेऊन दूध तर पाहिजे नाही दूध आपल्याकडे हा साखर पत्ती घेऊन जा. हो बरोबर ठीक आहे घेऊन येईन मग मी तर इथं जे पाहिजे ते सांगतो लागलं तर आता जे आहे ते घेऊन येतो पटपट जाऊ. हो जा मग लवकर घेऊन सगळं पटापट जाऊ ना उशीर होऊन गेला ती 12:30 वाजले गोष्टीत मी म्हटलं जा पटकन घेऊन या. हो बरोबर हो तेच बोलून गेलो होतो. ठीक आहे घेऊन जातो मी पटकन आणि जगण्यात थोडंसं सामान जगण्यापास आणून पाठवून देईन मी जगण्यापास सामान घेऊन घेतो तू. बाहेर उभे आहे थोडा वेळ मी अंडे मी आणतो लागेल तर हिरव्या भाजीपाला जगण्यात पाठवतो आणाले आणि बाकीचं काही किराणा दुकानातलं ते आणतो मी येतं. बरं ठीक आहे बरं झालं पण कानाला कापूस पडतो तोपर्यंत कोथमीर अजून काही सांगितलं काही ना काही गोड बीड करायचं काही गोड सांगितलं सांगा पटकन मी ते गोड पण करून टाकतो. नाही गोड बीड काही सांगितलं नाही तर एक काम करतो तू असलं काही गोड खाई ना ते जेवण झाल्याबरोबर हा तर काही खीरगीर बनवून टाक म्हटलं दूध तर सारं असतं आपल्या घरी हा काजू बदाम पण आहे तर खीर करून टाकतो. बरं ठीक आहे मग करून घेईन. बरं ऐकू राहिली तू बरं आहे असंच राहत शांत देत कधी राग नाही करायचं कोणत्या गोष्टीचं काय बघ चालली सोडली तू आता म्हटलं असं राग केलं तर काही होत नाही. आता राग केला चांगलं राहिलो थोडी ती वाढते उमर थोडी वाढते तेवढी काय लोकायची म्हणून म्हटलं राग नाही करायचा कायच्यावर असं राहत जाय. हो जाता लय तारीख झाली तुमच्या ती जा म्हटलं लवकर घेऊन या मला 12:30 वाजले अजून मला शांती वाटायची झालं मग तुम्हाला माहिती आहे लवकर राहिले तुम्ही कोणत्या गोष्टीचा जरा बस मला. हो बरोबर